स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत नो कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या पार्टनरची सिच्युएशन कशी आहे. ज्यांचं ब्रेकअप झालेलं आहे, पूर्ण नो कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. मॅरिड अनमॅरिड दोन्हीही बघू शकता ही रीडिंग. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. बघूया आपण. ह्या कॅन्डलकडे बघून तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर मला इथं असं दिसत आहे की त्यांनी तुमच्यासोबत जे काही केलेलं आहे, रागाच्या भरात जे काही तुम्हाला शब्द बोलले असतील, तर ते त्यांना आठवत आहे. आणि कारण मला इथं असं दिसतंय की त्यांनी जे काही तुमच्याबरोबर केलं, त्यांच्या वागण्याचा त्यांना पस्तावा इथं होताना मला दिसत आहे. त्यांनी तुमचा खूप अपमान केला असेल, अपशब्द तुम्हाला वापरलेले इथं दिसत आहे. खूप तुम्हाला डिसरिस्पेक्ट तुमची केली असेल, हर्ट तुम्हाला केलं असेल, असंही इथं दिसतंय. आणि तुम्हाला खूप त्यांनी त्रास पण दिलेला आहे. खूप आरोप तुमच्यावर लावले असतील आणि तुम्हाला स्वतःला असं वाटलं नसेल की हा व्यक्ती ह्या टोकाला जाऊन माझ्याशी असं वागेल. आणि त्यांना आता ह्या गोष्टीचं खूप रिग्रेट पण फील होताना मला इथं दिसतंय. आणि तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या पार्टनरला त्याचा पस्तावा होईल का, तर मला इथं असं दिसतंय त्यांना पस्तावा होतोय त्यांच्या वागण्याचा. त्यांना कर्मा बॅकफायर होत आहे असं पण इथं दिसत आहे. त्यांनी जे काही तुमच्याबरोबर वागले आहेत त्यांना सगळं कर्मा बॅकफायर होत आहे त्यांचं. तुम्ही देवाकडे सतत रडून न्याय मागितला असेल, देवा माझ्याबरोबरच असं का झालं, तर देवसुद्धा बोलतोय तुम्हाला न्याय देव देणार आहे. आणि इथे असं दिसतंय की त्यांना कर्मा बॅकफायर होत आहे. आणि मला इथे असं दिसतंय की तुम्ही स्वतःची हिलिंग करताना इथं मला दिसतंय तुमच्यात इमोशनल कंट्रोलचा प्रयत्न तुम्ही करत आहे. आणि पुढे कसं न्यायचं स्वतःला याचा पण तुम्ही खूप विचार पण करताय. आतून खूप स्ट्रॉंग पण होत आहे तुम्ही. आणि तुम्हाला हे रिलेशन नको आहे आता. तुम्ही स्वतःसाठी खूप विचार पण करताना इथं दिसताय. तुम्ही पहिले खूप स्पिरिच्युअल असतात, खूप धार्मिक व्यक्ती होतात तुम्ही, असं पण दिसतंय. तुम्ही ज्या व्यक्तीशी आत्ता तुम्ही जोडले, ज्या व्यक्तीच्याबद्दल तुम्ही ही रीडिंग बघत आहात, तर मला असं वाटतंय मध्यंतरी तुम्ही देवाशी डिस्कनेक्ट झाला असता. देवापासून तुमचा इंटरेस्ट पण गेलेला असेल थोड्या दिवस. पण इथं तुमचे इष्टदेव, तुमचे देव, त्यांनी हे घडून आणलं आहे. जो कोणावर तुमचा पार्टनर असेल तुमचा, त्याच्यावर तुमचं कार्मिक रिलेशन होतं, ते आता कंप्लीट होण्यावर आलेलं आहे. तुम्ही पुन्हा त्यांना डिस्कनेक्ट व्हायला जाऊ कनेक्ट व्हायला